नमस्कार, आपण पाहत आहात कलमवीर मराठी लाईव्ह। भोकरदन नगर परिषदेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान उत्साहात संपन्न झाले। आमदार संतोष दानवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या अभियानात महसूल, कृषी, पंचायत समिती, नगर परिषद आदी विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे धनादेश वितरित करण्यात आले। तसेच नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींची नोंद घेऊन संबंधित विभागांकडून त्यांचा तात्काळ निपटारा करण्याचा प्रयत्न करण्यात आला। जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय दिसून आला। कलमवीर मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे, भोकरदन। आंदोलन करायचं काय अडचणी येणं चुकीच्या वेळेला जाऊन लाईट बिल वसुली व्हायची, आपण रस्त्यावर उतरायचो, परत शेतकरी यायचे की आपल्या रस्त्यावर उतरवलं पाहिजे, काय अडचणी येतात तालुक्याचे ट्रान्सफॉर्मर झाले। मला सांगायला अभिमान वाटतो की एक माणूस माझ्याकडे येत नाही की आमचा शेतीचा ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी त्रस्त आहे। आज सौर ऊर्जा पंप चालू झाली, प्रत्येक शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। 10,000 सोलार पंप या भोकरदन विधानसभा मतदारसंघात फक्त भोकरदन तालुक्यात बसले। 7,500 सोलार पंप अहमदाबाद तालुक्यामध्ये बसले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सोलार पंप बसत असताना या तालुक्यामध्ये जवळपास 50 मेगावॉट सोलार वीज निर्मिती सोलारच्या माध्यमातून हे वीज निर्मितीचे प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये चालू होते। त्यानंतर गावोगाव देवीला वेळोवेळी त्या ठिकाणी आपण सोलार प्लांट सरकार उभं करतोय। वाल पावतीला गेले तर सोलार प्लांटचं काम चालू आहे, इकडे शिपोऱ्याला गेले तर सोलार प्लांटचं काम चालू आहे, सापनेरला गेले तर सोलार प्लांटचं काम चालू आहे, लालदेव भाटीवर गेले तर सोलारचं काम चालू आहे, सुपर भरगाला गेले 5 मेगावॉट सोलारचं काम पूर्ण झालेलं आहे। एवढ्या सगळ्या ठिकाणी सोलार ऊर्जा निर्मितीचं काम सुरू आहे। पुढच्या काळात या तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर्ण वेळ वीज देण्याचं काम आपल्या सरकार त्या ठिकाणी करतंय। म्हणून बांधवांनो याचा फायदा निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी होतोय। हे शेतकऱ्याला कायमस्वरूपी सक्षम करण्याच्या दिशेने केलेली वाटचाल, याचा फायदा आपण निश्चितपणे त्या ठिकाणी घेतला पाहिजे। काही तक्रारी होत्या की आमचं सोलार पंपाचं सबसिडी आम्हाला मिळाली, आम्हाला मिळालं नाही, अशी 1300 लोकांच्या तक्रारी होत्या। त्या संदर्भात मी मीटिंग घेतली आणि असं लक्षात आलं की ज्या शेतकऱ्यांना मोबाईल वापरता येत नाही त्यांनी दुसऱ्याच्या मोबाईलवर पैसे भरले सोलार पंप मिळवण्यासाठी आणि आता ते अनुदान त्याच्या नावावर आले। पण तो म्हणतो कोणाच्या फोनवर तुमचे पैसे ऑनलाईन केले की मला माहिती नाही। मग त्यांनी एनएससीबीने UPR नंबर दिला, UPR नंबरवरून त्या कुणाच्या खात्यात पैसे गेले त्याचं नाव